मी खरी बेसिकली कथा लेखिका आहे आणि कथा वाङ्मय जे आहे ते जीवनाचा विरोधाभास दाखवतं की एक पॉझिटिव्ह बाजू असते आणि त्याला निगेटिव्ह पण असते. म्हणजे आयुष्य जसं पॉझिटिव्ह आहे तसं निगेटिव्ह पण आहे. तर ती बाजू कथा वाङ्मयातून येते. तर त्यामुळे का सुचलं हे मला सांगता येणार नाही. पण मी एक स्त्री आहे, माझे स्त्रीचे अनुभव किंवा स्त्रियांना काय काय अनुभव येतात तर ते माझ्या अवतीभोवती मला दिसत होते. त्यामुळे माझ्या ज्या कथा आहेत त्या मूळ स्त्रीप्रधान कथा आहेत आणि त्या मी लिहायला 1975-76 पासून सुरुवात केली. आणि मग लोकप्रभामध्ये वगैरे दिवाळी अंक, महाराष्ट्रामध्ये दिवाळी अंक मोठ्या प्रमाणात असतात. तर त्या अंकांमधून त्या प्रकाशित व्हायला लागल्या, लोकांना आवडतात असं लोक सांगायला लागले. त्यामुळे आणखी ऊर्जा मिळाली, प्रेरणा मिळाली. आणि या दरम्याने अस्मिता दर्शन जे साहित्य संमेलन व्हायचं, डॉक्टर गंगाधर पानतावणे ते औरंगाबाद त्यांचं स्वतःचं हे पण ठिकठिकाणी ते संमेलन भरवायचे. त्याच्यामध्ये ते नवीन लेखकांना संधी द्यायचे. तर त्याच्यामध्ये मला कथाकथनाची संधी मिळाली आणि मग आणखीनच कथा वगैरे लिहावंसे वाटल्या. म्हणून माझं हे जे पहिलं पुस्तक आहे हे माझं 6वं बोट हे पहिलं पुस्तक प्रकाशित झालं. आणि त्यानंतर मी कथाच वाङ्मयाकडे वळले. म्हणजे कविता नाही लिहिल्या, पण मग चौथी भिंत हा एक माझा कथासंग्रह आला. नंतर आजचा हा एक कथासंग्रह माझा आला. आणि याच्यामध्ये खेड्यापाड्यातल्या सुद्धा स्त्रियांच्या ज्या जाणीवा आहे, त्यांची जे दुःख आहे ते सुद्धा मी खेड्यातून आल्यामुळे ते सुद्धा मी त्याच्यामध्ये लिहायला लागले आणि लिहिलेलं आहे. तर हे कथासंग्रह विविध विषयावर, आशयांवर आणि त्या परिस्थितीवर असं अवलंबून आलेले कथासंग्रह आहेत. त्याच्या कथा आहे. पण पुढे मग जसं जसं अस्मिता दर्शनमधून अन्य लेखकांचं साहित्य माझ्यासमोर आलं, बाबासाहेबांचे विचार समोर आले. बाबासाहेब आम्हाला धर्मांतर झालं तिथपासूनच कळायला लागले होते. म्हणजे मी तेव्हा 6वीत होते आणि धर्मांतर म्हणजे काय, कोणी सांगितलं, कोण बाबासाहेब काहीच माहीत नव्हतं. पण गावातले कार्यकर्ते सांगायचे की बा आपले बाबासाहेब आहेत आणि आता आपल्याला हिंदू धर्मामध्ये राहायचं नाही, आपल्याला धर्मांतर करायचं. मग ते धर्मांतर केल्यानंतर आता आपल्याला भूतांना घाबरायचं भीती काय नाही आहे, देवांना घाबरायचं नाही, आता आपल्याला हे प्रेत बीत त्याच्या जवळ जायचं नाही वगैरे, प्रेत अंगावर येतं, ह्या ज्या कल्पित गोष्टी आहेत त्याच्यावर आपल्याला अवलंबून राहायचं नाही. हे जेव्हा लक्षात आलं त्यावेळेला हळूहळू भीती कमी झाली मनातली आणि एक निर्भयता आली. आणि विज्ञानवादी म्हणजे 22 प्रतिज्ञा बाबासाहेबांनी दिल्या त्या म्हणजे काय, तर त्या विज्ञानवाद सांगतात का आणि कसं ही गोष्ट का झाली, तर प्रश्न विचारा कशी झाली, तुम्हाला जर उत्तरं मिळाली नाहीत तर तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवू नका वगैरे. हे जे हळूहळू ते कळायला लागतं. त्यामुळे तो सगळा होता आणि त्याला ह्या साहित्य संमेलनातून जाऊन एक ठाशीवपणा आला विचार व्यक्त करायला, भाषणामधून, कथेमधून, परिसंवादामधून. अशा पद्धतीने मग आणखी जेव्हा आपल्याला आपण नुसत्या डोळ्यांनी बघून आपल्याला दिसत नाही की कुठली वस्तू कुठे ठेवली डोळ्याने, पण मनाने बघतो आपण की ही वस्तू इथे ठेवली, ही वस्तू या ठिकाणी आहे. ते मनाने बघणं असतं तेव्हा दिसतं. हे मनाने बघणं बाबासाहेबांनी आम्हाला दिलं आणि ते सांगितल्याप्रमाणे बघायला आल्यावर मग मी कोको याच्यामध्ये आम्ही माझं आयदान हे जास्त प्रकाशित झालं आणि त्याचे बऱ्याच कॉपीज निघाल्या, 10 त्याच्या पुनर्मुद्रणं झाली आणि त्याची भाषांतरं झाली आणि कन्नड, तेलुगू, नंतर इंग्लिश, हिंदी आणि आता मल्याळममध्ये होतं, आता गुजरातीमध्ये होतं आहे. बऱ्याच लोकांना वाटलं. आणि हे कोलंबिया विद्यापीठामध्ये हे पुस्तक माझं कोलंबिया विद्यापीठामध्ये अनुपमा राव यांनी या पुस्तकाचा परिचय दिला आणि ते तिथल्या मुलांना BAच्या मुलांना त्यांच्या सिलेबसमध्ये हे पुस्तक त्यांनी सुरू केलं 2009 पासून. तर असं हे एक प्रवास सुरू झाला. ह्याच्यामध्ये मला जास्त करून माझं जे खेड्यातलं जगणं होतं आणि माझ्या ज्या भोवतीच्या ज्या स्त्रिया होत्या, माझ्या नात्यातल्या किंवा आजूबाजूच्या गावातल्या, माझी आई त्या शिकलेल्या नव्हत्या, पण त्यांचं भावविश्व खूप मोठं होतं. त्यांच्याकडे भावना होत्या, त्यांच्याकडे अनुभव होते आणि ते खूप मोठं होतं.
पण त्यांना व्यक्त करायला लिखाण करायला साधन नव्हतं आणि त्या शिकलेल्या नव्हत्या. मग मला असं वाटलं की त्या शिकलेल्या नाही आहेत म्हणून त्या लिहू शकत नाहीत, पण मग मी शिकलेली आहे ना, मला अक्षर ओळख झाले, तर मी त्यांच्या भावना मला लिहिलं पाहिजे, ते माझं कर्तव्य आहे. म्हणून मी ते लिहायला आयदान घेतलं आणि आयदानमधून माझं दुःख, आईचं माझं दुःख, गावातल्या बायकोच्या स्त्रीचं दुःख आणि सर्व स्त्रीची संवेदना जी काय आहे ती त्याच्यात आलेली आहे आयदानमध्ये. त्यामुळे त्या आयदानला जास्त वाचक चांगला भेटला, त्याने लाईक केलं, आवडलं लोकांना. तर त्यात ते एक झालं पुस्तक. नंतर आम्ही इतिहास घडवला. बाबासाहेबांच्या चळवळीचा जसा परिचय झाला, महाडला सत्याग्रहापासून बाबासाहेबांनी आंदोलनाला सुरुवात केली 1927 पासून. तर त्या आंदोलनामधून स्त्रियाही होत्या. नंतर 1930ला नाशिकला सत्याग्रह झाला, मंदिर प्रवेश. नंतर 1942ला बाबासाहेबांनी दलित फेडरेशनची मोठं संमेलनं घेतली नागपूरला. त्या संमेलनामध्ये पण स्त्रिया होत्या ठिकठिकाणी. म्हणजे आणि बाबासाहेबांना तेव्हा राखीव मतदारसंघासाठी गांधीजींनी विरोध केला. त्यावेळेला ही मोठी आंदोलनं झाली की आम्हाला आमचं स्वतंत्र मतदारसंघ पाहिजे म्हणून. 1946ला पुण्याला मोठं आंदोलन झालं आणि सतत आंदोलनं होतच होती ठिकठिकाणी. जिथे जिथे जातीचे अनुभव आले, जिथे जिथे हिणवलं गेलं किंवा अत्याचार झाले, तिथे तिथे लोक त्या विरोधात उठून उभे राहिले आणि ते सर्व त्यामध्ये स्त्रिया होत्या. पण स्त्रियांचं कसं असतं, अनुल्लेखाने मारलं जातं स्त्रियांना. कुठे होत्या स्त्रिया? जेव्हा शोध मी आणि माझी मैत्रीण मीनाक्षी मोन आम्ही दोघींनी याचा शोध घ्यायला सुरुवात केली, तेव्हा लोक आम्हाला म्हणत होते कुठे होता, बाबासाहेबांच्या सगळ्या स्त्रिया नव्हत्या असं सांगायचं. पण जेव्हा आम्ही शोधायला गेलो तेव्हा याच्यात 45 स्त्रिया आम्हाला सापडले की ज्या आघाडीवर जाऊन काम करत होत्या. त्याच्यामध्ये शिक्षिका होत्या, त्याच्यामध्ये धर्मांतरापूर्वी धर्मांतर केलेली एक बाई सापडली. इव्हन त्याच्यामध्ये पहलवान स्त्रिया होत्या. म्हणजे ज्या वेळेला बाबासाहेबांचे सभा व्हायच्या तेव्हा तिथे जे हिंदुत्ववादी लोक होते ते त्या सभा उधळून लावण्यासाठी यायचे, त्याच्यामध्ये स्त्रियाही यायच्या. मग त्या स्त्रियांना मागे चालण्यासाठी त्या पहलवान स्त्रिया त्या दंड बैठका काढून आपल्या आपल्या तयार झालेल्या स्त्रिया त्या येऊन तिथे संरक्षण करायच्या. अशा पद्धतीने स्वतःच्या जाणीवेने सभा घेत होत्या, स्त्रियांना मोकळं एकत्र करत होत्या, बोलत होत्या, लिहित होत्या. लिहिणाऱ्या तिथं कौशल्याबाई संत्री तुम्हाला माहिती असेल, त्या लिहित होत्या. शांताबाई दाणी लिहित होत्या. मीनांबर शिवराज त्यांचे फार मोठे लेख आहेत, त्या लिहित होत्या. अशा कितीतरी स्त्रिया लेखन करत होत्या आणि चळवळीला एक मोठा असा पाठिंबा देऊन स्त्रियांचं तेवढंच योगदान आहे. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून आम्ही आहोत हे या हे फार बेसिक पुस्तक झालेलं आहे. म्हणजे अन्य स्त्रियांनाही वाटत होतं की तुमच्या चळवळीत कुठे स्त्रिया होत्या, काय स्त्रियांनी केलं, त्याला हे त्यांना हे काय म्हणतो आपण टेस्टिमोनियो म्हणतो, तसा हा पुरावा झालेला आहे. तर यामुळे या पुस्तकाचं पण चांगल्या पद्धतीने झालं. नंतर स्त्रिया लेखनही करतात, तरी स्त्रिया लेखनही करत होत्या आणि त्या लेखन करणाऱ्या स्त्रियांचं कुठेच नाव नव्हतं. म्हणजे साहित्यिक सुद्धा संदर्भ देताना पुरुषांचे संदर्भ देत होते. म्हणजे दलित साहित्यिक किंवा आंबेडकरवादी साहित्यिकही आपल्या लेखनामध्ये कुठे त्याचं पेपर वाचन असेल किंवा कुठे परिसंवादात असेल किंवा चर्चेत असेल तर त्या पुरुषांचे संदर्भ द्यायचे, परंतु स्त्रीचा एकही संदर्भ नव्हता की साहित्य. मग असं मला वाटलं की मग स्त्रिया होत्या की नाही, मग आपण शोध घेतला पाहिजे त्याचा. कारण आंबेडकरी चळवळीत मला त्या 2-4 स्त्रिया सापडल्या होत्या. मग मी शोध घेतला आणि मग मी आमच्या शर्मिला रेगे, पुण्याच्या डॉक्टर शर्मिला रेगे, त्यांना मी सांगितलं की मी सगळ्या स्त्रियांचा ढाटोळा घेतलेला आहे, तर मला येतं. त्यावेळेला आम्ही पुणे युनिव्हर्सिटीला ते पुस्तक स्त्री अभ्यास केंद्राला लावून तुम्ही लिहा. त्यामुळे मी हे दलित लेखिका आणि त्यांचं साहित्य त्या स्त्रियांचं जवळजवळ त्याच्यात 40-50 स्त्रिया चांगलं लिहिणाऱ्या अशा स्त्रिया याच्यामध्ये आहेत आणि त्यांचं साहित्य, त्यांचे पत्ते दिले, त्यांचा फोन नंबर दिला, म्हणजे मुलांना संदर्भ म्हणून त्यांना कॉन्टॅक्ट करता यावं म्हणून त्यांचे फोन नंबर, पाठीमागे पत्ते सगळं दिलेलं आहे याच्यामध्ये. हे एक पुस्तक मला समाधान देणार आहे. त्यानंतर 4थं पुस्तक माझं त्याचा उल्लेख मला आवर्जून करावासा वाटतो ते म्हणजे कोकणातील दलितांचे रीतिरिवाज
आणि लोकगीते हे पुस्तक माझं ओपन झालेलं आहे. तर या पुस्तकामध्ये हे पुस्तक मला सुचलं म्हणजे असं की त्यावेळेला गौरी गणपतीचे सण असायचे धर्मांतराच्या आधी, आणि लग्नामध्ये स्त्रिया गाणी म्हणायच्या, बारशाला वगैरे मुलांच्या गाणी म्हणायच्या. आवर्जून तुम्हाला सांगेन याच्याबद्दल. हे पुस्तक आहे कोकणातील दलितांचे रीतिरिवाज आणि लोकगीत. तर हे पुस्तक मला लिहिण्याची म्हणजे सुचलं कसं, तर माझ्या घरामध्ये किंवा मी लहानपणी पाहत होते की त्यावेळेला धर्मांतरापूर्वी जे गौरी गणपती यायचे त्याच्या वेळेला बायका नाचायच्या, गाणी म्हणायच्या. ती गाणी उखाणे घ्यायच्या, ते उखाणे म्हणीला वाक्प्रचार सगळं त्यांच्याकडे असायचं. आणि धर्मांतरानंतरही पुन्हा गाण्याचा प्रवाह सुरू झाला किंवा गौरी गणपतीच्या वेळेला, लग्नाच्या वेळेला सगळे पहिल्या दिवसापासून लग्न लागून नवरी घरी जाऊन येईपर्यंत सगळी प्रत्येक स्टेपला गाणी असायची. तर ती गाणी काय आहेत वगैरे मग ही आपण घेतली पाहिजे. आणि त्याच्या जोडीला मला असं वाटलं की कोकण, मी कोकणातली आहे, तो कोकण हा जो भाग आहे या भागामध्ये नागवंशीय लोक राहत होते असा बराच उल्लेख आहे. नागवंशीय, आणि त्या नागाने म्हणजे जे त्यावेळेचे वैदिक धर्मातले लोक होते, वैदिक, त्यांना खूप त्रास दिला होता. कारण त्यांना त्रास दिल्यामुळे त्यांनी खूप फाईट केलं होतं नागाने, त्यांच्याशी खूप मोठा लढा दिला होता. तर ते नाग कुठे राहत होते तर कोकणात. त्यामुळे कोकणाला पाताल, आपण पाताल म्हणतो, ते जमीन खोदून पाताल असं नाही, तर कोकणातला भाग असा संपूर्ण असा कडा धसलेला असा भाग आहे ना समुद्रापर्यंत, तर तो पाताल, त्याला पाताल, अतल, नंतर आपण त्याला 2-4 नावं आहेत त्या पातालाला. तर तिथे ते लोक राहायचे. आणि हे नागवंशी लोक बुद्धिस्ट होते. आणि ते बुद्धिस्ट होते अशासाठी की ज्या वेळेला बुद्ध धर्माचा पाडाव झाला त्यावेळेला जे काही लोक लपायला, आपले जीव वाचवायला किंवा आपला धर्म वाचवायला आले ते कोकणात जास्त आहे. त्यामुळे कोकणात तुम्हाला लेण्या जास्त प्रमाणात, तुमची डोंगरी दरीत तुमची लेण्या सापडते. तर तिथे येऊन राहिले. तर त्यांची संस्कृती गाण्यांमधून काय असतं की साहित्य हे किंवा कुठलाही सामाजिक व्यवहार हा बोलीभाषेतून शेवटपर्यंत झिरपत असतो, शेवटच्या पातळीवर भाषेतून येत असतो. मग त्या भाषेतून काही सापडेल की नाही बौद्ध धर्मातलं, मला असं मला वाटलं. आणि त्याच वेळेला मला एक गाणं मिळालं. एकच गाणं होतं ते बुद्धाच्यावरून. ते गाणं असं होतं, त्याच्या 4 ओळी होत्या की बुद्धा रे बुद्धा तू अजापिड बुद्धा. अजापिड म्हणजे दुसऱ्याला त्रास न देणारा, पीडा न देणारा. बुद्धा रे बुद्धा तू अजापिड बुद्धा, मोरशा दिवट्या धरावो बुद्धाला आरती करावो. मोरशा दिवट्या धरा म्हणजे पुढे दिवट्या पुढे धरा आणि बुद्धाला आरती करा. मग आता हे जे बुद्धाचं गाणं आलंय हे कसं काय आलं? पूर्वीचं गाणं आहे का आताचं गाणं नाही? मग आपल्याला ही गाणी सापडते आणखी. म्हणून मग मी कोकणातले 4 जिल्हे, जे ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग, हे 4 जिल्हे फिरायचं. आणि त्याच्यातल्या 3 जाती कुठल्या? महार, चर्मकार आणि मातंग. ढोर जात कोकणामध्ये नाही आहे. तर हे 3 जाती आहेत, त्याच्यामधले काय काय रीतिरिवाज आहे, त्याच्यामध्ये काय काय गाणी आहे, त्यामध्ये बदल कसा आहे, काय आहे रीती, हे जाणून घेण्यासाठी मी संपूर्ण हे 3 जिल्हे तुडवले. म्हणजे संपूर्ण गेले मी तिथपर्यंत. आणि तिथल्या जुन्या जाणत्या म्हणजे ज्या जुने लोक असतात, जुन्या स्त्रिया असतात, वृद्ध स्त्रिया असतात, त्यांच्याकडे ती गाणी सापडतात. आता नवीन पिढीला त्यातली गाणी काही माहीत नाही. पण त्या स्त्रिया जोपर्यंत जीवित आहेत तोपर्यंत त्यांच्याकडून मला गाणी घेता येतील असं मला वाटलं. म्हणून मी म्हटलं त्यांच्यापर्यंत आपण गेलं पाहिजे आणि त्यांना भेटलं पाहिजे. मग मी पत्ते काढून, शोध घेऊन, कुठे कुठे कार्यकर्ते असतील तर कार्यकर्त्यांना विचारून असा तो चाळून ते गाण्याचं संपूर्ण लिहिलेलं आहे. तर हे पुस्तक माझं उल्लेखनीय झालेलं आहे असं मला वाटतं. आता याबरोबर अनेक म्हणजे 2 एकांकिका लिहिल्या आहेत मी. बौद्ध धम्मामध्ये बुद्धाचे जे अनुयायी होते त्याच्यामध्ये सारिपुत्त ते फार विद्वान होते आणि ते बुद्धा इतकेच पॉप्युलर होते. आणि त्यामुळे त्यांच्या आयुष्यामध्ये एक कुंडलकेशा नावाची भिक्खुणी आलेली असते. तर ती त्यांना चॅलेंज करते की तुम्ही मला हरवलात तर मी तुमची दासी होईल वगैरे. ती सगळ्यांना चॅलेंज करत असते. पण तिच्याशी त्यांचा जेव्हा संवाद होतो त्यावेळेला ती
म्हणजे सांगत असते की मला कोण हरवेल मी प्रश्नोत्तर करणार, मला हरवेल त्याची मी दासी होईल. आणि ते सर्वांनाच दास करत आलेली असते. आणि तिला सारीपुत्त कसं तिला शेवटी निरुत्तर करतात. ते सांगतात की माणूस हा कुणाचा दास नसतो, तो असलाच तो स्वतःचाच दास असतो. आणि त्या दास्यत्वानं त्यानं स्वतःची मुक्ती केली पाहिजे, तो इतर कुणाचाच दास होऊ शकतो. हे सांगितल्यानंतर तुला जर आणखी तुला समजून घ्यायचं असेल तर तू बुद्धाकडे जा, ते तुला आणखी मार्ग दाखवेल. हे तत्व मला छान वाटलं म्हणून त्याच्यावर. आणि आमच्या खेड्यातली एक एकांकिका, अशा 2 एकांकिका लिहिल्या. नंतर बाबासाहेबांच्या आयुष्यामध्ये त्यांनी किती ठिकाणी बाबासाहेब गेले. म्हणजे आश्चर्य वाटतं की त्यावेळेला प्रवासाची काही साधनं जास्त नव्हती. आज आपण किती साधनं आहेत आपल्याकडे, पण त्यावेळेला प्रवासाची काही साधनं नसताना बाबासाहेब रेल्वेने आणि एसटीने किंवा क्वचित केव्हा तरी टॅक्सीने इथे ते जात होते. आणि ते कितीतरी ठिकाणी जाऊन आपल्या संपूर्ण याच्यामध्ये ठिकठिकाणी त्यांची उपस्थिती आहे, महत्त्वाच्या ठिकाणी गेलेले आहेत. आणि ते कुठे कुठे गेले, परदेशात कुठे गेले, काय, हे सगळा त्याची क्रोनॉलॉजी, त्यांच्या आयुष्याचा प्रत्येक क्षण त्याच्यामध्ये मी ग्रंथित केलेला आहे. ते हे पुस्तक झालेलं आहे. मी मॉरिशसला गेले होते. आणि काय असतं, आपल्याला बाबासाहेबांनी एक दृष्टी दिलेली आहे. आपण काय फिरायला जात नाही, वा सूर्यास्त कसा होतो बघूया, ते पण बघतो, ते पण महत्वाचं आहे. फुलं बघतो, निसर्ग बघतो, पण तिथे जनजीवन काय आहे. कारण मॉरिशसला जेव्हा 150 वर्षापूर्वी, त्याच्याही आधी जेव्हा ब्रिटिश इकडे आले, आपलं राज्य करत होते, त्यावेळेस मॉरिशसवर पण राज्य होतं त्यांचं. आणि तिथे ती भूमी जी आहे तिथे ऊस चांगला होतो आणि चहाचे मळे चांगले होते. तर तिथे राहायला त्यांना मजूर पाहिजे. मग ते आफ्रिकेमधून आणायला लागले. पण आफ्रिकेमध्ये कायदा झाला की मजुरांना, गुलामांना गुलामगिरीतून मुक्त करा, त्यामुळे मिळत नव्हते. मग इथून जे गरीब लोक, जे इथे गरिबीला, इथल्या रोगराईला आणि जातीयतेला जे कंटाळले होते, ते तिकडे गेले. आणि मग त्याचं ॲग्रीमेंट वगैरे करून त्यांना फक्त ते स्वतःचं नाव आणि बापाचं नाव किंवा अण्णा बिण्णा सांगत नव्हते. त्यामुळे तिथे बघा धर्मा सोनू किंवा शिला बापू अशीच नावं, बापू पुढे त्यांची. पण आता ती त्यांच्या आडनावासारखीच त्यांना वाटतात. तर ती 2च नावं त्यांना. तर त्यामुळे जातीचा तिथे संदर्भ संपलेला आहे. आम्ही हिंदू आहोत एवढी त्यांना भावना आहे, पण जातीची नाही. तर ते काय आहे, कोण आहेत ते लोक. तर मी जेव्हा 2ऱ्या जागतिक परिषदेसाठी मॉरिशसला गेले, त्यावेळेला मी हा चष्माच घेऊन गेले की या चष्म्यातून आपण लोकांकडे बघायचं आणि विचारायचं, त्यांचं इंटरव्ह्यू घ्यायचे. त्याप्रमाणे मी त्याच्यात लोकांना विचारून माहिती घेऊन. पण मला जातीची जाणीव त्यांना नाही, धर्माची जाणीव आहे. ते आम्ही हिंदू. आणि त्यामुळे इथले सगळे जे मनुवादी लोक आहेत ते त्यांना जाऊन तिथे सगळे उपास करा, हे करा, ते करा खूप. आणि पुन्हा जाती पण सांगायला लागलेले, शोधून तुम्ही कुठून आलात, सावंतवाडीतून आलात का, चिपळूणमधून आलात का, मग कुठल्या भागात काय वगैरे. पण आमचे फोर फादर आले, आम्हाला काय माहिती नाही, मग ते बघा वगैरे असं करून शोधायचं. म्हणजे नको तिथे शोध घेताय, जो सकारात्मक घ्यायला पाहिजे, ऊर्जेने पुढे जायला पाहिजे, तिथे घेत नाही. तर तो एक मला दृष्टिकोन दिसला तिथे. तर तिथे एक पुस्तक माझं चांगलं झालेलं आहे. आणखी भगवान गौतम बुद्धाचं उदान म्हणजे प्रीतिवाक्य. काही घटना घडल्या की एकच वाक्य शेवटी बुद्ध म्हणायचे, की तो त्यांना उत्तर द्यायचा त्या घटनेला, की तुम्ही हे चुकीचं वागताय. तर त्याला एकाच वाक्यात शेवटी ते त्याच्याबद्दल सांगायचे. तर ते त्याचं उदान म्हणजे त्यांचे उद्गार, ते माझं सुगावा प्रकाशनने काढलेलं पुस्तक आहे. अशी माझी काही पुस्तकं झालेली आहेत. आणि त्याची भाषांतरं किंवा त्याची पुन्हा दुसरं आवृत्त्या अशा येत आहेत. असं साहित्य माझं आहे. 2 पुस्तकं खूप प्रसिद्ध झाली, एक तुमचं आयदान आणि दुसरं ते आम्ही. तर त्यावेळेला मराठीतले जे मेनस्ट्रीम सगळे लेखक आहेत किंवा ते आणि आपले आंबेडकरी चळवळीतले पुरुष लेखक, त्यांचं हे काय प्रतिसाद कसा होता या सगळ्याला तुमच्या लेखकाला? हा, तेच म्हणलं काय असतं की स्त्रियांचं साहित्य किंवा स्त्रीकडे बघण्याचा दृष्टिकोन हा दुय्यम असतो. म्हणजे तिने काहीतरी केलंय उच्चतम अगदी किंवा काय, हे त्यांच्या लक्षातच येत नाही. हे पुस्तक 1989ला आलं, 1989ला आलं. पण आज इतकी वर्ष सुद्धा त्याच्यावर काही चर्चा व्हावी किंवा परिसंवाद घडावा किंवा काय करावं असं कुणालाच वाटलं नाही, कोणी केलंच नाही. म्हणजे ते
फक्त मग आहे काय आलं असेल ना ठीक आहे. म्हणजे मी कुठे कुठे कार्यक्रमामध्ये माझ्या बरोबर घेऊन जात होते पुस्तक, सांगत होते की या पुस्तकाचा परिचय कुणाला पाहिजे तर घेऊन जा. तर मोजकेच लोक येत होते, म्हणजे त्याचं कोणाला काही, आणि ते त्यांचा दोष नाही आहे की जो आमचा समाज आहे त्या समाजाला आत्ता कुठे बाबासाहेबांनी आपल्याला काय दिलं, कशाचं ओळख दिली, काय आपल्याला केलं पाहिजे, हे आत्ता जास्त प्रमाणात कळायला लागलं आहे. तोपर्यंत साहित्य म्हणजे काय माहितीच नव्हतं ना आपल्याला. नुसतं म्हणजे भाकरीच्या पलीकडे काही संवेदनाच ठेवली नव्हती या लोकांनी. जगायचं आहे आपल्याला, भाकरी पाहिजे, बाकी काही नव्हतं. आता या वेगळ्या संवेदना आपल्याला ज्या जागृत झालेल्या आहेत, आपल्याला ज्या वेगळ्या इच्छा झाल्या आहेत, आशा आकांक्षा जात आहेत, पुढे स्वप्न बघतोय, तर हे स्वप्न बघणं हे आता सुरू झालेलं आहे. पूर्वी काय होतं, आमच्या पोरपाद्यांना आपल्या आई वडिलांच्या यांना काय होतं, तर त्यामुळे त्यांना मी दोष देत नाहीये. त्यामुळे त्याचं काही एवढं हे झालेलं नाही. किंवा पुस्तक कधी वाचतं की जेव्हा त्याच्यावर परिसंवाद होता, जेव्हा चर्चा होतात, भरभरून त्याच्यावर परीक्षणं येतात नाही का, तेव्हा त्याचा गाजावाजा होतो ना. तसं काही लोकांची हे नाही. अन्य लोकांचं काय असतं, हे काय दलितांचं, तिथे हा ॲटिट्यूड असतो ना, हे काय आंबेडकरी, म्हणजे कुठेतरी तो आत नेणिवेमध्ये जातीवादाचा एक किडा म्हणून पण म्हणूया नको, पण एका डंख असा काहीतरी नकारात्मकता असते. काय एवढं असतील, मग काय चळवळी होऊ द्या काय का, मग काय कशासाठी केलं, तर मंदिर प्रवेशासाठी केलं, पाण्यासाठी केलं, काय एवढं, हे फिजूल गोष्टी वाटतात त्यांना, ह्या गोष्टी महत्वाच्या वाटत नाही. पण ज्यांना वाटतात, आता आमची सौवंदना सोनाळकर किंवा अनुपमा राव, ह्या जेव्हा काय आहेत, किंवा आणखी अशा आता छायादातार वगैरे ही मंडळी, सुरुवातीला यांना काही वाटत नव्हतं, पण आता त्यांना कळायला लागलं की बाबासाहेब काय हे आत्ता कळतंय. त्यामुळे आता त्यांना जाणीव झालेली, आता त्यामुळे वाटतं किंवा चांगलं पुस्तक लिहिलंय. म्हणजे जे मराठी साहित्य परिषद जे आहे किंवा त्यांचं जे संमेलन भरतात त्यांच्याकडून नकारच होतात, त्यांच्याकडून काहीच नाही, तिथे काहीच नसतं. तिथे फक्त साहित्यामध्ये तुमच्या प्रतिमा आणि प्रतीक काय आहेत, कसे कसे उपमा दिलेले आहेत, तिथे कुणाचं साहित्यामध्ये काय कुठे पुढे गेलंय, काय म्हणजे पूर्वीचे साहित्यिक कसे होते, पंत साहित्य, तंत साहित्यिक, शाहीर साहित्यिक, नंतर नवकथा साहित्यिक, असं एक तो ढाचा आहे साहित्याचा, असा तो साहित्याचा इतिहास आहे, त्याच्यावरच चर्चा होते. आणि नवीन एखादं पुस्तक आलं तर त्याच्यावर चर्चा होते. पण अशा पद्धतीने आउट ऑफ वे जाऊन हे वेगळं आहे. बाबासाहेबांनी क्रांती केली ना, त्या लोकांनी प्रतिक्रांती केली, किंवा बुद्धाने जी क्रांती केली की संपूर्ण तळागाळातल्या माणसाला एका लेवलला आलं पाहिजे, सगळ्यांचा अधिकार आहे या देशातल्या संपत्तीवर आणि असलेल्या संसाधनावर, सर्वांचा समान अधिकार आहे आणि त्याला समान दृष्टीने पाहिलं पाहिजे, हे बुद्धाने पहिल्यांदा जे सांगितलं. ती क्रांती केली. त्या क्रांतीला त्यांनी पुष्यमित्र शुंग वगैरे त्या लोकांनी प्रतिक्रांती केली ना, संपूर्ण खदेडून टाकलं त्या लोकांना वगैरे, हाकलून लावलं. त्यामुळे ज्या देशात बुद्ध जन्मला त्या देशात बुद्ध धर्म इतका प्रसार झाला, खणलं तरी बुद्धाच्या मूर्ती सापडत आहे, कुठे खणाल तिथे इतका तो झाला. त्यातून काढून टाकला आणि तो पूर्वेकडे गेला, चीनमध्ये गेला धम्म, आहे की नाही, तिकडच्या देशामध्ये गेला. इथे काय त्याचं नाव, जर सम्राट अशोकाने जर शिलालेख लिहिले नसते आणि शिलालेखावर लिहून ठेवलं नसतं की इथे बुद्धाचा जन्म झाला किंवा बुद्धाचा इथे देहावसान महानिर्वाण इथे झालं कुशीनाराला, असं जर लिहून ठेवलं नसतं तर यांनी सांगितलं असतं बुद्ध इथे जन्मलाच नाही. बुद्ध कुठे जन्मला, याच्यामध्ये जपानमध्ये, चीनमध्ये, असं सांगितलं असतं. एवढं इतकी तयारी होती या लोकांची. पण म्हणून आपलं कर्तव्य आहे की आपला इतिहास जो यांनी नष्ट केलेला आहे तो आपण उभा करायचा आहे, पुन्हा पुस्तक रूपाने अशा तऱ्हेच्या या ह्याच्यातून उभा करायचा, ठेवायचा आहे पुढच्या पिढीसाठी. तर असं ते आहे. पुढचा जो प्रश्न आहे तो हा आहे की तुमचं आणि बऱ्याच आपल्या सगळ्या दलित लेखकांचं साहित्य इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट झालं, आणि मला माहिती नाही तुम्ही याच्याबद्दल किती, आणि आत्ताच्या जे नवीन सगळं पिढी आहे किंवा अकॅडमिक्स मध्ये असं एक वाद, क्रिटिक्स पण आहे की आपल्या सगळ्या लेखकांचं ट्रान्सलेशन होतं
आणि जो माणूस ट्रान्सलेशन करतो इंग्लिश मध्ये किंवा दुसऱ्या भाषेमध्ये हो. तोच त्याचं क्रेडिट घ्यायचा प्रयत्न करतो किंवा त्याचं नावच पब्लिक मध्ये खूप जातं आणि तो मुख्य लेखक बाजूला राहतो. तर त्याबद्दल तुमचं काय मत आहे? माझ्या बाबतीत तसं माया पंडित पुढे आली तर माझं लेखनाचं इंग्लिशमध्ये भाषांतर माया पंडितनेच केलेलं आहे. आणि दुसरं वंदना सोनाळकर, त्यांनी ह्याचं वी ऑल्सो मेड हिस्ट्री हे वंदना सोनाळकरने केलंय. पण ह्या दोन स्त्रिया ज्या आहेत त्या स्त्रिया स्वतःला क्रेडिट घेणं, स्वतः त्याचं चर्चा चर्वित करणं अशा मानसिकतेच्या नाही आहे, अशा मनोभूमीच्या नाही आहे. त्यामुळे त्यांनी ते घेतलेलं नाही आहे क्रेडिट, हे एक. आणि दुसरं असं त्या ज्या समाजात आहेत त्या समाजाला यांच्याबद्दल रागच आहे. आणि कसलं तुम्ही त्यांच्याकडे जाता, काय करता, त्यांची पुस्तकं कशाला ट्रान्सलेट करता? आपल्याकडे किती पुस्तकं आहे, त्याचं ट्रान्सलेशन करा, ती पाठवा वेगवेगळ्या देशांमध्ये, हे कशाला जायला पाहिजे? असा एक म्हणजे त्या दोन्ही बाजूने त्यांना त्रास होतो त्यांच्या समाजाकडून. म्हणजे त्या वदी फडके वगैरे जे होते, यदी फडके आणि त्यांचे भाऊ भालचंद्र फडके वगैरे, तर ते सांगायचे त्यावेळेला ते आम्हाला आमच्या कुठल्याच नातेवाईक कुठल्या सणाला किंवा कुठल्या कार्यक्रमाला लग्नात नाही बोलवत, म्हणजे बायकॉट केल्यासारखं. म्हणजे तो समाजाचा एक तो आरएसएसवादी जे लोक, त्या लोकांचा जो पगडा असतो संपूर्ण धार्मिकल समाजावर आणि धार्मिकल लोकांचा इतरांवर, मराठे ओबीसी इतरांवर त्यांचाच पगडा आहे. त्यामुळे त्यांना काही वाटत नाही त्याबद्दल. त्यामुळे तसं नाही झालेलं आहे. असं माझ्या बाबतीत तरी मला असं जाणवतं की मी कुठे गेले तर काय मग माया पंडितनं तुझं केलं ना भाषांतर वगैरे असं कोणी म्हणत नाही, म्हणजे मला तरी कोणी म्हणत, मीच सांगते की माया पंडितने याचं भाषांतर केलंय किंवा वंदना सोनाळकरने याचं भाषांतर केलं असं. तुमच्या समकालीन म्हणजे जसं तुम्ही सांगितलं की दलित स्त्रियांमध्ये म्हणजे बहुजन स्त्रियांमध्ये बाबासाहेबांची तर चळवळ होतीच, पण जो काळ होता तुमचा त्या काळातल्या स्त्रिया अशा किती लेखिका किंवा किती आंबेडकर चळवळीत म्हणजे ज्यांनी लिखाण नाही केलं पण आंबेडकर चळवळीत आजही सक्रिय होत्या किंवा सक्रिय होऊन त्यांचं निधन झालं किंवा काय त्यांची काय माहिती आहे? म्हणजे तेच ना, आता हा जे पुस्तक आहे ना आम्ही इतिहास घडवला त्याच्यामध्ये तर आमच्या शांताबाई दाणी हे असं व्यक्तिमत्व होतं की त्या चळवळीमध्ये होत्या, राजकारणामध्ये होत्या आणि त्या लेखन नाही करत होत्या. त्यांना रात्रंदिना आम्हा युद्धाचा प्रसंग असं त्यांचं आत्मकथनही आलेलं आहे, तर तेही त्यांनी आहे. तर शांताबाई दाणी किंवा कौसल्याबाई संत्री त्यांचं एक पुस्तक आहे माझ्याकडे की दोहरा अभिशाप असं आहे. म्हणजे दोन शाप मिळाले आम्हाला. त्या शाप शब्दाला सुद्धा आम्ही आक्षेप घेतला की बाबासाहेबांनी याच्यातून आपल्याला बाहेर काढलं. शाप उशाप वगैरे त्याच्या कल्पना आहेत, काल्पनिक गोष्टी आहेत, त्या तुम्ही वापरू नका ते शब्द. पण त्याने वापरलंय की नसतं, म्हणजे तळातला समाज आहे, दलित समाज आहे, आंबेडकरी समाज आहे, त्याला एक जातीचं पण दुःख असतं आणि गरिबीचं पण, म्हणजे गरीब जातीयता हे जे दुःख आहे तर ते आहे. अशा स्त्रिया आहे. आणि आत्ताच्या इथेच आमची हिरा बनसोडे पण राहते. हिरा बनसोडे कवयित्री आहे, तर तिच्या खूप चांगल्या कविता आहेत. आता म्हणजे महत्वाचा प्रश्न, साहित्य संमेलन. आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे साहित्य संमेलन त्या चर्चा त्यांच्याच व्हायच्या, जे उजव्या बाजूचे लोक आहेत किंवा आपल्याला बहुजन म्हणून. आता शेवटी ते किती केलं तरी ते नाकारू शकत नाही, ग्रामीण पर्यंतच येतात, ग्रामीण पर्यंत. त्याच्यामुळे आपल्याला त्रास तर झालेला आहे. मग आपल्याला असं म्हणजे आपलं साहित्य घेऊन आपल्याला नक्कीच वेगळं आपलं ताट मांडावं लागतं, सगळी संस्कृती आपली वेगळी उभी करावी लागली, बरोबर आहे. मग ते म्हणजे किती प्रकर्षाने जाणवतं की तुम्हाला याची गरज आहे. तुम्ही त्या काळात होतात, आता तुम्ही जसं आपले औरंगाबादचे लेखक आहेत त्यांचं रेफरन्स दिलं, गंगाधर पानतावणे म्हणजे आम्हाला याच्यापासून माहिती आहे. शंकरराव खरात आणि मोरेश्वर तांबे, आपले काय घनश्याम तळवटकर, हे लोक त्यावेळेला खूप लिहित होते.
हे त्यांचं साहित्य, नाटकं लिहित होते, कविता लिहित होते, सगळं साहित्य लिहित होते. तो पहिला प्रभाव होता लिहिण्याचा. मग आपल्या गोपाळबाबा वळणकरांनी विटाळ विध्वंस नावाचं पहिलं पुस्तक 1818ला लिहिलं आणि तिथपासून तो आपल्या लेखनाचा, आपल्या समाजाचं दुःख, आपल्या समाजाची परिस्थिती ही लिहिण्याचा हा सुरुवात झाली. आणि ती मग शंकरराव खरा त्यांच्या कादंबऱ्या, त्यांच्या कथावाङ्मय खूप मोठं आहे. त्याच्यातून नंतर पुढे आल्यानंतर मग आपले पॅन्थरवाले सगळे, मग ते बाबूराव बागुल आहेत, नामदेव ढसाळ, जवी पवार, राजा ढाले, अर्जुन डांगळे, अरुण कांबळे, अविनाश महातेकर, बरेच आहेत. असे सगळे लोक जे आले, त्याने काय झालं त्यावेळेला, बाबासाहेबांनी धर्मांतर केल्यानंतर लोक जे हिंदू होते त्यांना लक्षात आलं की अरे एवढ्या मोठ्या संख्येने हे धर्मांतर झालं. म्हणजे अगदी शेकड्यामध्ये लोक तेव्हा बुद्धिस्ट होते भारतामध्ये. निदान 587 काहीतरी लोक भारतात बुद्धिस्ट होते. आणि ते 1 लाख 2 लाखचा आकडा गेला. अरे हा 2 लाख आकडा आपल्यातून निघून गेले इतके लोक, हे काय, हे चुकीचं आहे. म्हणून मग जे गेले त्यांना त्यांच्यावर अत्याचार करा, त्यांचा खबरदारी. मग ठिकठिकाणी अत्याचार करायला लागले, जाळपोळ करायला लागले, त्यांच्या पाण्यामध्ये विष्ठा टाकणं, त्यांना बहिष्कृत करणं, त्यांना म्हणजे वाईट टाकणं, त्यांना काम न देणं, स्त्रियांना जराशा कारणावरून लग्न करून झिंड काढणं, बावडा बिवडा या ठिकाणी खूप घटना झाल्या. त्यावेळेला हे जे नामदेव ढसाळ वगैरे हे लोक होते, तरुण रक्त होतं, ते म्हणाले की काय तुम्ही आमच्या समाजाला कोण नाही असं काय समजताय, आम्ही आहोत, आम्ही तरुण आमच्या मनगटामध्ये आहे. त्याच वेळेला ते अमेरिकेमध्ये ब्लॅक पॅन्थर निर्माण झालं होतं. ते जसे वाघासारखे डरकाळले तसं ह्यांनी सुद्धा वाघासारखी डरकाळी फोडली की आम्ही करू. आणि त्यावेळेला हे बाळासाहेब ठाकरे यांनी ते वाघाचं चित्रपट त्यांना काढून दिलं. आणि जे चित्र आहे ना ते वाघाचं चित्र त्यांनी काढलेलं आहे, ठाकरेंनी काढून दिलेलं आहे लोकांनी. ते पण मग त्यावेळेला तुम्ही चांगला लिहा वगैरे. तर मग ते जेव्हा हे करत होते, जात होते खेड्यापाड्यात आणि तिथल्या तरुणांना उठवायचे, अरे बघताय काय, चला उठा, मशाली बिशाली घेऊन. कोणी काय केलं ते वस्तीवर जाऊन तंबी द्यायचे, काय खबरदार आम्ही आहोत. आणि मग इकडे सरकारला येऊन हादरवायचे, इकडच्या मुख्यमंत्र्यांना वगैरे. अरे काय काय केलंय त्यांनी, हे तुम्ही सगळे मंत्री म्हणजे गाढवा आहात म्हणून गाढवं आणून गाढवांच्या गळ्यामध्ये मंत्र्यांची नावं लिहिलेले बोर्ड अडकवून त्यांचा मोर्चा काढला होता. नंतर नामदेव ढसाळे हिजड्या म्हणजे हिजड्या आणि वेशा त्यांना जावं केलं, यांचं काय, त्यांचा मोर्चा काढला. अशा तऱ्हेने मोर्चे काढून हा समाज इथे असताना तुम्ही धोका काय काढता आणि हे सगळं अत्याचार चाललेले असताना. तर अशा ते हे झालं. ते सगळं त्यांनी मग साहित्यातून द्यायला लागले. आपल्या गावकुसाबाहेरचं जे जगणं आहे हे काय जगतात माणसं, कशी जातीयता आहे, कसं त्यांना खायला मिळत नाही, कशी मेलेली मडी उचलताना हे करावं लागतं, त्यांच्या मेलेल्या मड्याच्या अंगावरचा कपडा आणून घालावा लागतो, इतकं वस्त्र नाही अंगावर, इतकी परिस्थिती. हे जेव्हा त्यांनी लिहायला लागले तेव्हा या इतर मराठी लिहिणाऱ्यांचे डोळे फिरले. त्यांना अरे असं जगणं आहे, त्यांना माहितीच नव्हतं. म्हणजे पु ल देशपांडे किंवा आमचे हे रमेश काय ते तेंडुलकर, ते विजय तेंडुलकर, ते म्हणायला लागले अरे हे काय काय जगणं आहे. आणि नामदेव ढसाळने जेव्हा गोलपिठा लिहिलं आणि माझ्या पुस्तकाला प्रस्तावना द्यावा तुम्ही, असं ते विजय तेंडुलकरकडे गेलंय का सांगायला. तर त्याने वाचलं आणि म्हणतो अरे मला याच्या शब्दाचा अर्थच कळत नाही, त्यातल्या शब्दाचे तुम्ही गावकुसाबाईचे या शिव्या हे तूच मला समजावून सांग, मग मी लिहितो. असं त्याने इतकी परिस्थिती या लोकांनी केली. आणि त्याचं कारण असं होतं की ज्या वेळेला त्या ह्याच्यामध्ये तो काय बादशाह होता, त्याला त्या आपल्या महाराने चांगला पराक्रम केला होता आणि त्याला हे दिलं होतं की तू तुला किती हे पाहिजे ते सांग, आम्ही तुला 52 त्याला हे दिले होते गोष्टी, तुला चांगल्या कर. तर तो तेव्हा त्याने सांगितलं होतं की माझ्या ज्या समाज आहे माझा, आता त्याला लग्न करण्याचे अधिकार त्याला दिले पाहिजे, त्याला त्याचं धान्य पिकवायचे अधिकार दिले पाहिजे, त्याला जमीन दिली पाहिजे. आणि तेव्हा जे वतन द्यायला लागले ना राजे किंवा हे लोक,
ते वतनाचे तुकडे द्यायला लागले, तर तेव्हा ती वतनगिरी मिळाली. पण ती जी मिळाली होती तिचे नंतर जेव्हा मुलं झाली आणखी शेतकऱ्याची, मग त्याला तुकडे बारीक बारीक व्हायला लागले. आणि त्याचं त्यांनी अशी अट ठेवली होती की या तुकड्यामध्ये जे धान्य उगवेल ते धान्य तू त्याचं अर्ध गावच्या ह्याला आणून द्यायचं, पाटलाकडे आणून द्यायचं, म्हणजे गावासाठी द्यायचं आणि अर्ध खायचं. पण त्यामुळे त्याची फार वाईट परिस्थिती आली. आधी तुकडा दिला तो केवढा, गावकीचे काम मिळालं जे वतन ते तेवढं, त्याच्यात मुलगे मुलांसाठी भाग करून दिले त्याचं द्यायचं. अशी ती फार वाईट वाटेतच जाती येतात. आमच्या गावकुसापच्या आत यायचं नाही, लांब राहायचं, अशा तऱ्हेचं जे वातावरण होतं. त्यातून साहित्यातून हे समोर आल्यामुळे त्या लोकांना कळलं. त्यामुळे साहित्य हा टेस्टिमोनी आहे आपल्या जगण्याचा, आपल्या भावभावनाचा, आपल्या संपूर्ण इतिहासाचा. आणि तो इतिहास आपण पुन्हा पुन्हा या साहित्यातून आणला. शेवटचा एक प्रश्न दिला आणि थांबला. हा ते ह्याचं काय ते साहित्य संमेलन. तुम्हाला बोलायचं साहित्य संमेलन? हा, साहित्य संमेलनाचं तुम्ही विचारलं तर विद्रोही साहित्य संमेलन. तर विद्रोही साहित्य संमेलनाची कल्पना कशी होती की त्यावेळेला जे मराठी साहित्य संमेलन होत होते तर ते गव्हर्नमेंटच्या पैशावर, गव्हर्नमेंट त्यांना पैसे देत असे, तर त्याच्या पैशावर मग त्या जेवणावळी वगैरे घालणं, साहित्य वगैरे संमेलन 2-3 दिवस. तर तुम्ही लोकांचा पैसा वापरता आणि तिथे त्या स्टेजवर सर्वधर्मीय लोकांना घेतलेलं नाही, म्हणजे त्याच्यात मुस्लिम नाहीत, त्याच्यात ख्रिश्चन नाही, त्याच्यात दलित लोकांतले लेखक नाहीत, हे तुम्ही चालणार नाही वगैरे असं यांनी डाव केला. आणि मग आम्ही प्रति साहित्य संमेलन घेतो आणि मग ₹1 लोकांमधून ₹1 घ्यायचा आणि 1 मूठ धान्य, ₹1 आणि 1 मूठ धान्य जमवायचं आणि जे जमेल त्याच्यातच आम्ही संमेलन घेणार. म्हणून धारावीला 1999ला पहिलं साहित्य संमेलन झालं. त्या साहित्य संमेलनात आम्ही सगळेजण होतो आणि त्याचं मग प्रत्येकाला ते संमेलनाचा अध्यक्ष करत होते. त्या साहित्य संमेलनामध्ये तळागाळातला समाज काय जगतो, आदिवासी समाज काय जगतो, सगळ्या जाती धर्मातले तळागाळातले, त्याचं चित्रण त्या विद्रोही साहित्य संमेलनामध्ये किशोर डमाले, किशोर जाधव, प्रतिमा परदेशी ही तरुण मुलं घेत होती. अजूनही ते करतात. शेवटचा एक प्रश्न आहे की साहित्य ही एक मोठी चळवळ आहे आणि काय म्हणतो प्रत्येक लेखकाचा एक टाइम पिरियड असतो. आणि आता जसं पूर्वी वेगवेगळ्या भाषांमध्ये लिखाण होत होतं आंबेडकरी समाजातल्या लोकांकडून, आता नवीन तरुण मुलं पण लिहितात आणि आता इंग्लिश मध्ये पण सूरज एंगडे म्हणून एक आहे, इंग्लिश मध्ये लिहितो. यशिका दत्ता म्हणून एक अमेरिकन जर्नलिस्ट आहे, भारतातीच आहे, तिचं पण एक पुस्तक खूप गाजलं होतं. तर ह्या सगळ्या नवीन जी आमची पिढी आहे आंबेडकरी समूहातली जे लेखन करते किंवा वेगवेगळ्या आर्ट फॉर्म मधून आपल्या समूहाचं दुःख सांगते, तर त्यांना तुम्ही काय सजेशन द्याल की काय सांगाल की ही एक आपली एक लाईन असली पाहिजे की ह्याला फॉलो करून आपण आपलं साहित्य, आपली कला निर्माण केली पाहिजे? काय आहे की आता ती ही पण आहे ना ज्योती लांजेवारची मुलगी अपर्णा लांजेवार, तीही लेखन करते इंग्रजीमधून. नंतर दोघी आहेत मुली, आता मला त्यांचं नाव नाही आठवलं, पण इंग्रजीमध्ये लिहित आहे. प्रत्येक पिढी गणित प्रश्न बदलत असतात. तथागताने आपल्याला अनित्यवाद सांगितलेला आहे, काहीच नित्य नाही. मागचं ज्या वेळेला चळवळ उभी राहिली तीच परिस्थिती आता असेल नाही, बदललेली. तरुण बदललेला, तुमचे विचार बदललेले, तुमच्या समोरचं सगळं जग बदललेलं आहे, तुमचे प्रश्न बदललेले. त्या प्रश्न जरी बदललेले असले तरी सुद्धा त्यातूनही तुम्हाला जो जातीयतेचा अनुभव आहे की हा कमी तो आहे, म्हणजे कुठे लेवलवर आलेले नाही. इतक्या लढे देऊन सुद्धा एक संघ समाज व्हायला पाहिजे तसा समाज तितका झालेला नाही. आपण आलो की आपण व्यवस्थित राहतोय, खातोय, पितोय, चांगल्या घरात राहतात, काय काही समाज आलेला आहे. तर तुम्ही तुमच्या दृष्टीने जे काही विचार करता आणि तुम्हाला तुमच्या हातामध्ये ही सगळी संसाधनं आहेत, म्हणजे कसं व्यक्त व्हायचं, तुमच्या व्यक्त होण्यासाठी तुम्हाला खूप जागा आहे, त्याचा उपयोग करून तुम्ही एक, मला नेहमी सतत वाटतं, जाणवत राहतं की माणसाजवळ मेंदू आहे, त्याच्याजवळ विचारशक्ती आहे.
निसर्गाने माणसाला माणूस का घडवला असेल, सगळ्या प्राण्यांना घडवलं, वाघ सिंह सगळे घडवले, त्यांचा सीमित त्यांना मेंदू दिला, पण माणसाला असा आघात मेंदू का दिला? तर निसर्ग माणसाकडून काहीतरी अपेक्षा केलेली आहे. आणि त्याला बघा, बुद्धीचं असं एक वैशिष्ट्य आहे की तिला तुम्ही जितकं धार काढाल, जेवढं तुम्ही ज्ञान घ्याल, जेवढं तुम्ही धार काढत जा, जेवढं बघाल, जेवढं व्यापक तेवढं जास्तीत जास्त तुम्ही घडवू शकता. म्हणून तर आता एवढे शोध लागले. आता हे विमान आता आपण दुसऱ्या ग्रहावर गेलो, तर आता आपल्याला आणखी ग्रह जे आहेत, तर ही पृथ्वी आहे, त्याच्यावर काही सगळं सीमित आहे. सगळ्या गोष्टी आता हळूहळू इथला ओझोन वगैरे कमी होणार, पाणी कमी होणार, नेचर काहीतरी बदलणार आहे. तर पुढच्या पिढीसाठी आताच तुम्ही तरुणांचा, इथल्या सगळ्या तरुणांचा, दलित तरुणांना तर जातीयतेचा लढा आहेच, तो त्यांना द्यायलाच हवा. तर त्यांना सांगायला सर्व इतर ज्या समाजातले लोक आहेत त्यांच्याशी सख्य जोडायला पाहिजे की बाबा तुम्ही जे ते पॉझिटिव्ह आहेत, जे बाबासाहेबांना मानतात, जे बाबासाहेबांचं तत्वज्ञानानं खरोखर कळलेलं आहे, त्यांना सोबत घेऊन गेलं पाहिजे. मग तो ब्राह्मण आहे म्हणून माझ्याजवळ नको असं नाही. तो म्हणजे आमच्या कितीतरी मैत्रिणी बदलल्या विचाराने, तर तसं बदल द्यायचं आणि सर्वांनी मिळून आपल्या बुद्धीचा वापर करून जास्तीत जास्त, निसर्ग आहेच आपल्याला, निसर्ग हा साथ देतोच, माझी सोबत घ्या आणि तुमच्या बुद्धीचा वापर करा. तर तो माणसाने केला पाहिजे असं मला वाटतं. धन्यवाद. जय भीम.